एका झाडासाठी एक शेतकरी लढला आणि मिळवली तब्बल 1 कोटी रुपये भरपाई। ही घटना आहे आपल्याच महाराष्ट्रातली। पण असं नक्की होतं काय त्या झाडात? यवतमाळ जिल्ह्यातील खर्शी गावातील शेतकरी केशव शिंदे यांची 2.29 हेक्टर जमीन वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली। परंतु त्या जमिनीवर उभ्या असलेल्या 100 वर्ष जुन्या एका झाडाचा मोबदला मात्र नाकारण्यात आला। हे झाड होतं रक्तचंदनाचं। हो, ते झाड ज्याचा व्यापार पुष्पा मूवीत दाखवलाय। रक्तचंदनाचे लाकूड अतिशय टिकाऊ, सुगंधी आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते। याचमुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे। त्याची किंमत 5 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते। ही गोष्ट शेतकरी केशव शिंदे यांना ठाऊक होती। त्यामुळे आपल्या झाडाची 0 रुपये किंमत लावल्याच्या अन्यायाविरोधात त्यांनी 7 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील लिहितात की शासनाचा भूसंपादन कायदा हा अत्यंत किचकट आहे। अनेकदा जमिनीचे मूल्य लावले जाते पण झाडांना वगळले जाते। याचा फटका वर्षानुवर्षे त्या झाडांची देखभाल करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना बसत होता। पण काही वेळा असेही होते की जेव्हा एकही जमीन भूसंपादनाला जाते तेव्हा त्यावर खोटी झाडे दाखवून पैसा लाटला सुद्धा जातो। नांदेड, जालना या समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या मार्गातील संपादित जमिनीत देखील रात्रीतून वृक्ष लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। पण या प्रकरणात शेतकरी केशव शिंदे शांत बसले नाहीत आणि त्यांनी दाखवून दिलं की आपल्या हक्कासाठी लढलं तर न्याय हा मिळतोच, मग तो एका झाडासाठी का असेना।